मंडळी, तुमचा फोन जर रोज तापत असेल, वापर करताना किंवा वापर न करताना सुद्धा जर तापत असेल, तर त्यावेळेला काय करायचं? फोन तापल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतात आणि फोन तापू नये म्हणून काय करायचं? या सगळ्याबद्दल आज आपण सविस्तर बोलूया. नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 लोकमतच्या या टेक चेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर फोन तापणं ही खूप नॉर्मल गोष्ट आहे, पण जर ती सारखी घडत असेल, तुम्ही वापर करतानाही घडत असेल आणि वापर न करताना सुद्धा, फोनचा यूज न करताना सुद्धा जर घडत असेल, तर मग त्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. अर्थात फोन तापण्यामागे अनेक गोष्टींची त्यामागे अनेक कारणं असू शकतात, ती सुद्धा आपण सविस्तर बोलूया. दरम्यान मोबाईल गरम होण्याची जी महत्त्वाची कारणं समोर येतात ती म्हणजे अतिवापर. म्हणजे सतत मोबाईलचा वापर होत असल्यामुळे मोबाईल तापण्याची शक्यता असते. दुसरं महत्त्वाचं मुद्दा येतो तो म्हणजे गेमिंग करणं. हेवी गेमिंग असतं, त्यामध्ये ग्राफिक्स असतात, त्यामुळे आपला फोन तापू शकतो. त्यानंतर एकाच वेळेला अनेक जे आपण ॲप्लिकेशन वापरतो, मल्टीटास्किंग करतो. अर्थात हे फोन मल्टीटास्किंगसाठी बनलेले आहेत, मात्र जर त्या फोनवरती, त्याच्या प्रोसेसरवरती जर मोठा ताण आला तर हा फोन आपला तापू शकतो. अशी काही कारणं समोर येतात. दरम्यान मोबाईलवरती जास्त वेळ जर तुम्ही बोलत असाल तरी सुद्धा तुम्ही नोटीस केलं असेल की फोन आपला गरम झालेला असतो. ही काही महत्त्वाची कारणं समोर येतात. आता बॅकग्राऊंड ॲप्स जे असतात आपली सुरू, जे आपल्या मागे सुरू असतात, तर त्यामुळे सुद्धा आपला बऱ्याचदा फोनच्या प्रोसेसरवरती ताण येत असतो. आता बॅकग्राऊंड ॲप रिफ्रेश जो ऑप्शन आहे, तर तो कधी वापरायचा किंवा कधी तो ऑफ करायचा या संदर्भात आपण यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ बनवला आहे. ज्या वेळेला आपण पॉवर सेव्हर मोड कधी वापरायचा आणि कधी नाही वापरायचा त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की बॅकग्राऊंड ॲप रिफ्रेश आपल्याला कधी ऑफ करता येतं किंवा कधी ऑफ करू शकतो, हे आपण त्यात बोललेलो आहे. दरम्यान जी कारणं समोर येतात त्यामधलं महत्त्वाचं कारण म्हणजे बॅकग्राऊंड ॲप्स जे आहे, तर अनेकदा प्रोसेसरवरती ताण येतो आणि त्यामुळे आपला फोन जास्त गरम होऊ शकतो, तापू शकतो. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार्जिंग करताना जर तुम्ही फोन वापरत असाल, अर्थात तो गरम होणार आहे, कारण बॅटरी केमिकल रिएक्शन आहे आणि त्यामध्ये तुमची बॅटरी फुल होत असते आणि बॅटरी फुल होत असताना जर तुम्ही वापरलं तर त्यावरती ताण येतो आणि फोन आपला गरम होतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे खराब चार्जर यूज करणं किंवा नॉन ब्रँडेड चार्जर यूज करणं. थर्ड पार्टी ज्या कुठल्या बाहेरच्या कंपनीज आहेत किंवा नॉन ब्रँडेड जे काही चार्जर असतात ते करणं टाळलं पाहिजे. तुमच्या फोनसोबत जर चार्जर आला असेल, अर्थात आजकाल हे चार्जर येत नाहीत, पण जर तुमच्या फोनसोबतचा चार्जर असेल किंवा तुम्ही त्याच कंपनीचा, समजा आयफोन आहे तर तुम्ही आयफोनचा जर ॲडॅप्टर खरेदी केला तर त्यानेच चार्जिंग करा. सॅमसंगचा असेल तर सॅमसंगचा ॲडॅप्टर यूज करा. यामुळे काय होतं, ते ॲडॅप्टर त्या त्या कंपनीसाठी बनलेले असतात आणि त्या पद्धतीने त्या फोनचं पूर्ण चार्जिंग होत असतं आणि त्यासोबत जी केबल येते ती केबलसुद्धा आपण ओरिजिनल वापरली पाहिजे. म्हणजे फोन न तापण्यासाठी या गोष्टी आपल्याला काही केले पाहिजे. पुढचा महत्त्वाचा एक मुद्दा येतो, तुम्ही नोटीस केला असेल, तुम्ही कुठेतरी फिरायला जाता, बाहेर गेलेला असता आणि फोटो काढताना किंवा बाहेर फोनवरती बोलताना विनाकारण फोन आपला तापलेला असतो आणि तो इतका तापतो की त्याचा चटका बसतो आपल्याला. आता हे सगळं कशामुळे होतं, तर सूर्यप्रकाशामुळे सुद्धा बऱ्याचदा असं होऊ शकतं. तुम्ही बाहेर असताना बाहेरचं जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरमुळे आपल्या फोनचं टेम्परेचर वाढलेलं असतं आणि जी प्रोसेस सुरू आहे फोनमध्ये त्यामुळे सुद्धा टेम्परेचर वाढू शकतं. त्यामुळे हे काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो, तुमच्या फोनची बॅटरी जर जुनी झाली असेल किंवा खराब झाली असेल तरी सुद्धा तुमचा फोन हा गरम होऊ शकतो. त्यामुळे ही काही महत्त्वाची कारणं, स्पेशली जी बॅटरीबद्दल मी तुम्हाला सांगितली, ती समोर येतात. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सॉफ्टवेअर तुमचं अपडेटेड नसेल तरी सुद्धा तुमचा फोन तापू शकतो. बऱ्याचदा बघा, फोन जेव्हा तापतो ना तेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर अपडेटच्या ऑप्शनमध्ये जाऊन बघा, तुम्हाला अपडेट एक आलेला असेल. बऱ्याचदा काय होतं, अपडेटमधून बग फिक्सेस आलेले असतात, जे फोनमध्ये आपल्या त्रुटी आहेत ते व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला प्रोव्हायडर जो आहे किंवा आपल्या ज्या कंपनीचा मोबाईल आहे ती कंपनी आपल्याला अपडेट्स प्रोव्हाइड करत असते. सिक्युरिटी पॅचेस असतात, बऱ्याचदा काही फीचर्स वाढलेले असतात आणि ते जर तुम्ही अपडेट नाही केलं तरीसुद्धा हे होऊ शकतं, फोन तापू शकतो. पुढचा आणि एक महत्त्वाचा मुद्दा मला जाणवतो तो म्हणजे ज्या एरियामध्ये नेटवर्क कमी आहे ना, त्या एरियामध्ये बऱ्याचदा तुमचा फोन तापला हे तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही बघा, जेव्हा कुठेतरी म्हणजे आउट ऑफ सिटी असाल किंवा जिथे नेटवर्क कमी आहे, कुठे ग्राउंड फ्लोअरला असाल, अशा ठिकाणी जिथे सतत सिग्नल ये जा करतोय तेव्हा आपला फोन बऱ्याचदा तापतो, कारण सिग्नल रिसीव्ह करण्यासाठी सतत त्याचं रिफ्रेश करणं सुरू असतं आणि यावेळेला फोन आपला तापू शकतो. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे तुम्ही जर कव्हर घातला असेल फोनला तरीसुद्धा फोन तापण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे यामध्ये एक आपण करू शकतो की जेव्हा आपण चार्जिंग करतो तेव्हा आपल्या फोनचं कव्हर काढून ठेवा.
कारण चार्जिंग करताना सुद्धा फोन तापतो, त्याबद्दल पण मी बोलणार आहे, त्यासाठी काय करायचं. मात्र कव्हर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यामुळे तुमचा फोन तापण्याची जास्त शक्यता आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, काहीतरी भारी कव्हर दिसतं म्हणून ते घेतो, मग ते जाड असतं, अख्खा फोन त्याने कव्हर झालेला असतो आणि आपला हा जो फोन बनलेला आहे ना, तर त्याच्या पद्धतीने त्याची हीट घालवण्याची व्यवस्था यामध्ये केलेलं असतं. यामध्ये जर तुम्ही जाड कव्हर घातलं तर ती हीट बाहेर नाही जाऊ शकत आणि हीट बाहेर नाही गेली, पुन्हा एकदा तुमची बॅटरी तापणार, तुमचा पूर्ण फोन तापणार आहे. त्यामुळं हा सगळा प्रकार कव्हरमुळे सुद्धा होऊ शकतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मोबाईल आता जर गरम झालेला आहे, मग गरम झाल्यावर काय करणार, त्याला आपण काही उपाय करू शकतो. आता मोबाईल गरम झाला असेल तर त्यावेळेला वापरणं थांबवलं पाहिजे. आता बऱ्याचदा काय होतं, चार्जिंग सुरू आहे आणि आपण फोनवर बोलतोय, चार्जिंग सुरू आहे आपण गेम खेळतोय, चार्जिंग सुरू आहे आपण काहीतरी सोशल मीडिया स्क्रोल करतोय, तर हे पहिल्यांदा आपल्याला टाळायचं आहे. जर तुमचा फोन गरम झालेला आहे, चार्जिंगला नाही आहे, तरी पण जर तुमचा फोन वापरताना गरम झाला आहे, तो थोड्या वेळासाठी तुम्हाला बंद करायचा आहे. बंद म्हणजे स्विच ऑफ नाही केलं तरी चालेल, पण त्याचा वापर करणं काही काळासाठी, काही मिनिटांसाठी तुम्हाला बंद करायचं आहे. कारण ती जी प्रोसेस सुरू आहे त्यामध्ये जी हीट जनरेट झाली आहे ती जाण्यासाठी काही वेळ देणं गरजेचं आहे. आता यामध्ये बॅकग्राऊंड ॲप्स जे आहेत ते तुम्हाला बंद करायचे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की बॅकग्राऊंड ॲपबद्दल मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तर बॅकग्राऊंड ॲप बंद केल्याने बरेच फायदे होतात. म्हणजे कुठले ॲप बंद करायचे, ज्याचा वापर तुम्ही सतत करत नाही आहात ना, तर ते ॲप्स आपल्याला बंद करायचे. जे ॲप्स आपण कधीतरीच वापरणार आहोत, तर त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड ॲपबद्दल स्पेशली. तर बॅकग्राऊंड ॲप तुम्ही काही ऑफ करू शकता, जे बॅकग्राऊंड रन जे होत आहेत तर ते तुम्ही बंद करू शकता. पुढची महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला आता आपण घरामध्ये आहोत किंवा आपण ऑफिसमध्ये आहोत, आपण वायफाय आपलं ऑन आहे, पण जर इकडनं आपण बाहेर पडलो, आपण बाहेर आउटडोर काहीतरी आपलं काम आहे किंवा आपण दुसऱ्या ठिकाणी चाललो, तर अशा वेळेला वायफाय बंद करा. कारण का, तर वायफाय जे आहे तर ते शोधत राहतं की इथे कुठं वायफाय मिळते का. मग अशा वेळेला परत ती प्रोसेस सुरू राहते आणि फोन यामध्ये गरम होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे बाहेर जेव्हा गरज नाही तेव्हा ब्ल्यूटूथ आणि वायफाय हे बंद करा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जर तुम्हाला तितक्या ब्राईटनेसची गरज नाही आहे तर ब्राईटनेस थोडा कमी करा. बऱ्याचदा डिस्प्लेमुळे सुद्धा फोन तापण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडा जेव्हा गरज नाही आहे इंडोरात ब्राईटनेस थोडा कमी ठेवा. हा झाला डिस्प्लेचा मुद्दा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं, आपला जो चार्जर आहे ना किंवा जी केबल आहे ती बॉक्ससोबत येतं, तेच आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे. कारण जर तुम्ही थर्ड पार्टी कुठला ॲडॅप्टर वापरला तर फोन हमखास तापणार आहे आणि ते सेफसुद्धा नाही आहे तुमच्या बॅटरीसाठी. बऱ्याच आपण बातम्या ऐकतो ना की फोनमध्ये ब्लास्ट झाला, तो असाच नाही होत. कुठलं तरी खराब क्वालिटीचा ॲडॅप्टर वापरला असेल, खराब क्वालिटीची जर केबल वापरली असेल तर अशामध्ये असे प्रकार घडू शकतात. कारण त्याला पॉवर सप्लाय व्यवस्थित नाही होत, त्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, समजा आपण कुठेतरी गाडीतून प्रवास करतोय तर बऱ्याचदा आपण डॅशबोर्डवरती फोन असाच ठेवतो, त्याला ऊन लागतं आणि त्याचं टेम्परेचर आपोआप वाढतं. किंवा समजा अशा ठिकाणी आपण बसलोय जिथे हीट थोडी जास्त आहे, तर अशा ठिकाणी फोन ठेवू नये. कारण जर जिथे गरमी आहे आणि अशाच ठिकाणी जर फोन तुम्ही ठेवलात तर फ्रंट आणि बॅक जो ग्लास आहे, ती काच आहे, तर ती गरम होणार आहे आणि त्याचे सगळे कंपोनंटसुद्धा गरम होणार. त्यामुळे फोन अशा ठिकाणी सुद्धा तापण्याचा प्रॉब्लेम जास्त येतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थेट सूर्यप्रकाशामध्ये फोन ठेवू नका. डायरेक्ट जर सनलाईट येत असेल तरीसुद्धा त्याचं टेम्परेचर वाढू शकतं आणि त्याच्या बॅटरीवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फोन जो आहे अशा वेळेला जेव्हा तुमचा फोन तापलाय तेव्हा पहिली गोष्ट तुम्हाला करायची की त्याचं कव्हर काढायचं आहे. मी जसं मगाशी म्हणालो की कव्हरमुळे हीट ती तशीच राहते, ती हीट बाहेर नाही जाऊ शकत. आणि आपले फोन असे बनलेत की ती त्याची हीट जी आहे ती नॉर्मलाइज करू शकेल, ती हीट बाहेर जाऊ शकेल, अशा पद्धतीचे हे फोन सगळे बनलेले आहेत. त्यामुळे त्याचं कव्हर सुरुवातीला काढणं गरजेचं आहे. त्यामुळे मोबाईल गरम झाल्यानंतर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं मी जसं मगाशी म्हणालो होतो, सॉफ्टवेअर अपडेट हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही बऱ्याचदा बघा प्ले स्टोअरला जाऊन बऱ्याचदा अपडेट्स आलेले असतात आणि आपण अपडेट केलेले नसतात आणि अपडेट न करता जेव्हा आपण ॲप्लिकेशन वापरतोय तेव्हा सुद्धा असे इश्यूज येऊ शकतात. असंही त्यात बरेच बग्स असतात, त्यामुळे सुद्धा तो प्रॉब्लेम होतो. त्यामुळे सगळे ॲप्स अपडेटेड ठेवा. त्यानंतर तुमच्या फोनला जो अपडेट आला तो सुद्धा तुम्ही वेळोवेळी अपडेट करत जा. त्यामुळे हीट होण्याची शक्यता कमी होते. मोठे जे गेम्स आहेत ज्यामध्ये ग्राफिक्सचा भरमसाठ वापर केलेला आहे, तर अशा गेमच्या वेळेला जर हीट होत असेल तर ते खूप नॉर्मल आहे. मोबाईल तापल्यानंतर थोडा वेळ तो गेम बंद करा किंवा त्यानंतर काही काळ त्या मोबाईलचा वापर करू नका. यामुळे
हीट कमी होण्याला मदत होईल. आता जर तुम्हाला सारखाच जर मोबाईल गरम होत असेल किंवा सतत तशा प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला येत असतील तर तुम्हाला जे खूप हेवी ॲप्लिकेशन्स आहेत जे तुमच्या फोनवरती जास्त लोड होत असतील तर ते तुम्हाला वापरणं कमी केलं पाहिजे किंवा टाळलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमची बॅटरी जर खूप जुनी झाली असेल, तुमच्या फोनला एक 4-1 वर्ष झाली असतील आणि तरीसुद्धा तुम्ही तो फोन वापरत असाल तर बऱ्याचदा काय होतं, ही बॅटरी जी आहे ना ती दर काही काळाने त्याच्या जशा सायकल्स होत जातील ना तर तशी बॅटरी त्याची कमी होते, त्याची कॅपॅसिटी कमी होत जाते. ती पॉवर साठवून ठेवण्याची जी केमिकल रिॲक्शन जी होत असते तर ती कमी होत असते. त्यामुळे तुमची बॅटरी वारंवार संपते, ती बॅटरी सारखी सारखी गरम होते, असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे जर असं जर झालं असेल, आता आयफोनमध्ये ते फीचर आहे, तुम्हाला तुमचं बॅटरी हेल्थ काय आहे ते त्यामध्ये दिसतं तुम्हाला. जर ते खूप कमी आलं असेल, अगदी 60, 50, 40 असं जर झालेलं असेल तर तुम्हाला बॅटरी बदलणं गरजेचं आहे. त्यामुळे सुद्धा तुम्हाला मोबाईल तापण्याचा इश्यू येऊ शकतो, कारण ती पूर्ण क्षमतेने बॅटरी चालतच नाहीये. त्यामुळे बॅटरी बदलणं हे खूप गरजेचं आहे. आता सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे आता काळजी काय घ्यायची अशा वेळेला. तर काळजी घेण्यासाठी असं आहे की जर तुम्हाला हाताला चटका बसत असेल, तुम्हाला फोन गरम झाल्याचं जाणवत असेल तर तुम्हाला वेळीच त्याकडे लक्ष द्यायचं आहे. तो फोन तुम्हाला थंड ठिकाणी ठेवायचा आहे. काळजी आता कधी घेणं गरजेचं आहे, तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जर फोन गरम झाला, पहिली काळजी घ्या. बॅटरी फुगलेली असेल तर तुम्हाला त्याची बॅटरी बदलणं गरजेचं आहे. बॅटरीचा आकार बदलला असेल तरीसुद्धा बॅटरी तुम्हाला बदलणं गरजेचं आहे. बऱ्याच आपल्याला आता या नवीन फोनला तुम्ही बॅक पॅनल काढू नाही शकत, त्यामुळे बॅटरी फुगली की तुमचा फोनसुद्धा थोडासा फुगलेला तुम्हाला जाणवतो, तेव्हा तुम्हाला जास्त काळजी घ्यायची आहे. फोन जर तुमचा सतत रिस्टार्ट होत असेल ना तरीसुद्धा तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. फोन आपोआप जर बंद होत असेल तरीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लगेचच सर्व्हिस सेंटरला जाऊन मग बॅटरीचा इश्यू असेल किंवा काही मदरबोर्डचा इश्यू असेल तर हे तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. अर्थात या सगळ्यामध्ये फोन गरम न होण्यासाठी जसं मी मगाशी म्हणालो, काही फीचर्स तुम्ही त्यातले ऑफ करू शकता, थोडा वेळ वापर टाळू शकता, यामुळे तुमचा फोन गरम होणं हे कमी होईल. या व्हिडिओमध्ये या टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला सांगितले, ज्यामुळे तुमचा फोन थोडासा थंड होण्यासाठी त्याची मदत होईल किंवा गरम होऊ नये म्हणून मदत होईल. असेच वेगवेगळे व्हिडिओ आपण न्यूज18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सतत अपलोड करत असतो, त्यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक महत्त्वाची आठवण म्हणजे जर तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा असे कोणते विषय असतील ज्यावर तुम्हाला व्हिडिओ आपला बघायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या सगळ्या ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज18 लोकमत.